लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि तुम्ही नेहमीप्रमाणे फार मोठ्या मतानं सुप्रियाताईंना देशाच्या लोकसभेमध्ये पाठवलं. आनंदाची गोष्ट ही आहे की ही त्यांची चौथी निवडणूक आहे. देशाच्या लोकसभेमध्ये तुम्ही याच्या आधी 3दा त्यांना पाठवलं. त्या काळामध्ये लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेचं महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी सातत्यानं त्यांनी प्रयत्न केले. पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये हजेरी ही फार महत्त्वाची गोष्ट असते. मी स्वतः पार्लमेंटमध्ये असलो, राज्यसभेत असलो तर माझी हजेरी कधी जास्त असत नाही. आणि त्याचं कारण माझ्याकडे अनेक उद्योग दुसरे असतात. पण तुमच्या खासदार सुप्रियाताईंचं वैशिष्ट्य असं की लोकसभेमध्ये त्यांची उपस्थिती 98%. 98% उपस्थिती असणारे 5 ते 6 खासदार आहेत. त्याच्यामध्ये बारामतीच्या खासदाराचं नाव येत असतं. आणि म्हणून लोकांनी निवडून दिल्याच्या नंतर लोकांचं म्हणणं मांडणं, त्यासाठी काळजी घेणं, या दृष्टीनं त्यांनी जे काही काम करायचं होतं ते त्यांनी केलं. आणि त्या कामाची नोंद तुम्ही लोकांनी केली. या निवडणुकीकडे देशाचं लक्ष होतं. म्हणजे निवडणुकीचा नारळ ज्या दिवशी कनेरीला फोडला त्यावेळेला एका कोपऱ्यात एक तरुण माणूस उभा होता. लक्षात येईल. कार्यक्रम संस्थांनी त्याला बोलून घेतलं आणि त्यांना विचारलं कुठून आला. त्यांनी सांगितलं अमेरिकेत आला. म्हणजे अमेरिकेत आला, कनेरीला नाही. म्हणजे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. म्हणून ज्या वर्तमानपत्राचे काम करतो त्यांनी मुद्दाम या ठिकाणी पाठवलं. निवडणुकीचा निकाल लागला. अमेरिकेमध्ये सगळ्यात मोठं शहर जे आहे त्याचं नाव न्यूयॉर्क. आणि त्या न्यूयॉर्कमध्ये बोर्ड लागला बारामतीच्या निवडणुकीचा यशाचा. याचा अर्थ तुमचं एक मत, हे तुमचं एक मत हे बारामती फक्त मर्यादित राहिलं नाही, ते जगाच्या फाशीवर गेलं. आणि एका दृष्टीने हा तुमचा सन्मान आहे. आणि तो सन्मान द्यायचं कारण कुणी काही म्हणलं तर तुम्ही तुमचा मताचा अधिकार योग्य पद्धतीनं गाजवला. मी खात्री देतो की तुम्ही ज्या विश्वासानं हे मतदान केलं त्या विश्वासाला पात्र राहण्याचं काम आपल्या खासदाराच्याकडून होईल. आणि त्या पद्धतीने काळजी घेतली आहे. यावेळच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष आणि काँग्रेस पक्ष, आणि दुसऱ्या बाजूनं देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे ते मोदी साहेब आणि त्यांचे सहकारी, देशाचे प्रधानमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका बाजूला आणि आम्ही लोक एका बाजूला. आणि त्यामुळे अनेकांना काळजी वाटत होती की या निवडणुकीमध्ये या लोकांचा
टिकाव कसा लागला. पण या भागाच्या तुमच्यासारख्या लाखो तरुण लोकांनी, वडीलधाऱ्यांनी, सगळ्या थराच्या घटकांनी न बोलता काम असं चोख केलं. या निवडणुकीच्या वेळेला पहिल्यांदा मी पाहिलं की गावात लोक बोलायचेच नाही. तर सांगत हे होतं की तुम्ही लोकांनी मतदान केलं, गावात लोक बोलत नव्हते. एक प्रकारचं दहशतीचं वातावरण होतं का काय होतं माहिती नाही, पण असं कधी इतक्या वर्षात पाहिलं नाही. तुम्ही लोकांनी मला कितीदा मदत दिली आहे. देशाच्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये मी गेले 56 वर्ष आहे. या देशात एक 67 सालापासून सतत 56 वर्ष निवडून येणारा दुसरा प्रतिनिधी नाही. आणि ही किंवा तुम्ही लोकांनी केलेली आहे. आणि तेच काम कालच्या निवडणुकीमध्ये तुमच्यापैकी अनेक लोक शांत होते, पण मतदान केंद्रावर गेल्याच्या नंतर कोणतं वचन दाबायचं हे तुम्हाला सांगावं लागलं नाही. नेमकं वचन तुम्ही दाबलं आणि मताचा विक्रम केला. 1,50,000 जादा मतं देऊन सुप्रिया ताईला तुम्ही देशाच्या लोकसभेवर पाठवलं. आणि सवन हिंदुस्थानात संदेश गेला की बारामती मतदारसंघ आणि त्याचे तुमच्यासारखे मतदार हे काही साधे सुधे नाहीत, समंजस आहेत, शहाणे आहेत, कुठं वचन दाबायचे त्यांना कळतं. आणि हे काम तुम्ही लोकांनी केलं म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद दिले पाहिजे. पण एवढंच करून चालणार नाही. याच्या अनेक वर्ष आधी आपण लक्ष घातलं, विकासाच्या कामात लक्ष घातलं. अलीकडच्या काळात तुम्ही लक्ष देत नव्हतं, दुसऱ्यांच्या दावदाची चाकरी होती. पण आता याच्यामध्ये अधिक लक्ष घालावं लागेल. आणि म्हणून निवडणूक झाल्याच्या नंतर मी पुरंदर तालुक्याचा दौरा केला, इंदापूरचा केला, दौंडचा केला, बारामतीच्या जिल्ह्यात भागामध्ये तिकडे दौरा केला. आणि आता मी तुमच्याकडे आलेलो. काही प्रश्न इच्छा असण्याची शक्यता आहे. साखर कारखान्याचे प्रश्न आहेत, वेळ ऊस जावा या संबंधीची मागणी, अन्य काही प्रश्न असतील. काळजी करण्यासारखी एक गोष्ट आहे की ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या सत्तेचा लोकांचं जीवन सुधारण्यासाठी करायचं. त्याच्याऐवजी नवीन नवीन कायदे केले जातात आणि ते कायदे लोकांच्या हिताचे नाहीत. आता कारखाना, आता आपण कारखान्याच्या साईटवर इथं आपण साखर तयार करतो, पण वरीपासून मोलॅसिसपासून आपण इथे इथेनॉल करण्याचा कारखाना टाकला. मी स्वतःच आलो होतो ते सुरू करायला. त्याच्यापासून 2 पैसे अधिक उसाला देता येईल हा हेतू, आणि काही वर्ष त्याचा फायदा झाला. पण यंदाच्या वर्षी मोदी सरकारने हे कामच थांबवलं आणि 2 पैसे त्यातून मिळायचा मार्ग थांबला. साखर आपण जगात खात होतो. जेवढी जास्त साखर बाहेर जाईल तेवढी साखरेची किंमत वाढते
आणि जेवढी साखरेची किंमत वाढते तेवढी उसाचं फेरणे वाढतं. आणि मग उसाचं फेरणे वाढायला साखरेला 2 पैसे अधिक कसे मिळतात याच्याकडं लक्ष हे राज्य आणि केंद्र सरकारचं असलं पाहिजे, पण त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. आणि म्हणून आम्ही ठरवलं, निवडणूक झाल्याच्या नंतर मी देशाच्या प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की इथं ऊस कधी शेतकरी कष्टानं ऊस पिकवतो. हा काय मोठा शेतकरी नाही. 84% शेतकरी यांचं ऊसाचं क्षेत्र 1.5 एकराच्या आत आहे. 84% शेतकरी. तो काय धनाढ्य नाही, तो श्रीमंत नाही. तो कष्टावर घाम घालतो आणि ऊसाचं उत्पादन करतो. आणि म्हणून त्याची किंमत चांगली मिळाली पाहिजे. आणि त्याबरोबर साखरेवर वीज असेल, इथेनॉल असेल याची किंमत मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्याचा संसार सुधारला पाहिजे. यासंबंधी प्रधानमंत्र्यांनी मी स्वतः पत्र लिहिलं, त्यांच्या अधिकाऱ्यांच्या कानावर घातलं आणि काही ना काहीतरी ते निकाल घ्यावा अशी अपेक्षा आहे. त्यांनी निकाल घेतला तर आनंद. निकाल जर घेतला नाही तर लोकशाहीमध्ये तुमच्या ताकदीच्या जोरावर त्यांना योग्य पद्धतीने काय सांगायचा मार्ग आहे हा मला समजतो. आणि त्या मार्गाने जायची वेळ आली तर तुम्हा लोकांची सुद्धा साथ त्याच्यामध्ये पाहिजे का हा प्रश्न तुमचा. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. आज देशामध्ये एका बाजूला शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही आणि त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टीची महागाई झाली. दुसऱ्या बाजूने आपण अनेक संस्था काढल्या. अशा या ठिकाणी शेजारी आपण कॉलेज काढलं, इंजिनिअरिंग कॉलेज काढलं, मालेगावला इंजिनिअरिंग कॉलेज काढलं, बारामतीला इंजिनिअरिंग कॉलेज काढलं, इंग्लिश माध्यमांच्या शाळा इथं काढल्या, मालेगावला काढल्या, बारामतीला काढल्या, पुण्याला काढल्या. ही शिक्षणाची दालनं नवी पिढी शिकली पाहिजे आणि नव्या पिढीला शिकून आल्याच्या नंतर जगात कुठेही चांगली संधी मिळाली पाहिजे याची काळजी आपण घेतली. तुम्ही सगळ्यांनी तुमचं ऊसाचं पेमेंट आहे त्यातनं काही रक्कमसुद्धा या वास्तू बांधायला दिली. त्यामुळं आज या ठिकाणी उत्तम प्रकारचे शैक्षणिक सोयीसुद्धा जी पूर्वी नव्हती ती आज झालेली आहे. आपल्याला या सगळ्या रस्त्याने पुढे जायचं. सत्ता आज नाही, मला त्याची फिकीर नाही. 56 वर्ष तुम्ही मला निवडून दिलं. त्या 56 वर्षामध्ये 30 वर्षाची होती की माझ्या हातात सत्ता नव्हती. पण जेव्हा सत्ता असो अथवा नसो काम कधी थांबवलं नाही. आणि यावेळेला स्थिती वेगळी. मला म्हणे महाराष्ट्रात फिरतोय, जाईल त्या ठिकाणी लोकांचं मन वजन आहे. भाजपच्या हातातून सत्ता काढण्याची त्यांची भूमिका आहे. मोदी सरकार हे आपल्या हिताचा कारभार करणारं सरकार आहे असं आता लोकांना पटत नाही. आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये बदल करावा लागेल. तुमची जर एकजूट असेल तर मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या सगळ्यांच्या पाठीवर घालून आपण सत्तेत बदल करू, आपलं सरकार आणू आणि तुमचे जे दुःख आहे, तुमचे प्रश्न आहेत ते कसे सुटत नाहीत हे मी बघून घेईन. आणि त्यासाठी तुम्हा लोकांचं सहकार्य हे मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आज तुम्हा सगळ्यांच्याकडून करतो. आज करंजे फुल असेल, आजूबाजूची गावं असतील, त्या सगळ्या गावाच्या लोकांनी नेहमीप्रमाणे चांगलं मतदान केलं. इथले जे स्थानिक नेते आहेत त्यांनी कष्ट केले.
काही दुसरा एक वर्ग आहे, त्या वर्गाने दुर्लक्ष केलं तर आपण ते विसरून जायचं. या जुन्या गोष्टी काढायच्या नाही. आता आपल्याला पुढं जायचं. जे येतील त्यांच्यासह, जे येणार नाही त्यांच्याशिवाय, पण पुढं जायचं. आणि काल आपण घेतलेलं आहे त्याच्यात काही कमी पडून देणार नाही. मी यापूर्वी या सगळ्या कारखान्यांच्या कामामध्ये दैनंदिन लक्ष घालत नसे. काही अडचणी कामं आल्या तर ते सोडवून देणं हे काम गेले अनेक वर्ष मी करतो. पण त्या सहकार्याची नोंद काही लोकांनी केली का नाही याची शंका आहे. मतांचे आकडे गावात बघितले तर तुम्ही सगळ्यांनी चांगलं काम केलं. तुम्ही एक संदेश दिले. तुम्ही तुतारी माणूस हा तुम्ही विसरला नाही. म्हणजे गमतीची गोष्ट आहे. नवीन नाव ही खूप नवीन आहे. हा थोड्या दिवसात तुमच्या होत आहे. पण तरी त्या खुण्याचं स्मरण तुम्ही लगेच ठेवलं. ते इतकं की मी बघा काल सांगितलं एका ठिकाणी. एक दिवशी मी मुंबईवरनं पुण्याला येत होतो आणि तो खंडाळ्याचा घाट आहे. तिथे गाड्या काही थांबल्या होत्या. शाळेत जाणाऱ्या मुलांची एक गाडी होती, साध्या शाळेची. आणि माझी गाडी त्यांनी पाहिली की लगेच, म्हणजे एक लहान मुलांच्या पर्यंतसुद्धा ही तुतारी होती. आणि त्याची नोंद तुम्ही सगळ्यांनी घेतली. हे नवीन खूण आहे, पण त्याच्यात तुम्ही काही कमतरता पडून दिली नाही. आणि म्हणून माझं आपल्याला सांगणं एकच आहे की इतके वर्ष आपण जीवावर वाहून राहिलो. अनेक माझे सहकारी वाजेवाडीचे असतील, मुरुडचे असतील, करंजाचे असतील, शेजारच्या सगळ्या वाल्यांचे असतील, या सगळ्यांची इतके वर्ष मला साथ आहे. साधीसुधी नाही. एक काळ सुरुवातीचा असा होता, जुन्या लोकांना असतो नसेल, सोफा नव्हतं. आता माझी पहिली बैठक ही निमूजमध्ये झाली. असे काही दिवस कधी पूर्वीच्या काळात नव्हते. तिथं वेगळी स्थिती असायची. पण सगळीकडे बदल होते. बदल चांगल्यासाठी होते. त्या बदलाची भूमिका तुमची जी आहे ती आपण कायम ठेवू. आणि मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या खेड्यापाड्याच्या शहरातल्या तरुणांचा, शेतकऱ्यांचा, दलितांचा, कष्टकऱ्यांचा, कामगारांचा हिताची जपून करण्याच्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणं हे काम माझ्याकडून होईल, आपल्या खासदाराकडून होईल याचा विश्वास मी तुम्हाला देतो. आणि तुम्ही सगळ्यांनी स्वागत केलं. खरं म्हणलं तर मतांनी इतकं चांगलं स्वागत केलं त्यामुळे आणखीन स्वागताची काही गरज नव्हती. पण तुम्ही सगळ्यांनी अंतःकरणापासून स्वागत केलं. पुढचं काम करण्याच्यासाठी प्रोत्साहित केलं. ही सगळी नवी पिढी या ठिकाणी बसली. या नव्या पिढीला तुमच्या सगळ्यांचं सहकार्य साथ मिळेल. आणि त्याच्या जोरावर आपण आपला भाग, आपला संसार हा सुधारण्याच्या रस्त्यावर नेऊ एवढीच खात्री या ठिकाणी देतो. आणि पुढच्या कामाला जायला आपली परवानगी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.